आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा यशवर्धन साहेब, ऍज अ लेकरू म्हणून या कोरोनाला घेऊन चला. तू इथे का आलास? ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी घरात नेहमीप्रमाणे सोशल वर्क करायला गेलेलो असताना शोभा मॅडम मला म्हणाल्या की साक्षात तुम्ही माझ्या देवाला इथे भेटायला आलेले आहात. देव? हा, साक्षात राव साहेब. अबे तो कधीपासून तुझा देव झाला बे? माझ्यासारख्या गोरगरिबांच्या नवसाला पावतो हे कळल्यापासून. तुम्ही पण त्यांनाच नमस्कारायला चाललात काय? ए अरे ते महत्वाचं नाही ना, महत्वाचं हे आहे की प्रिन्स तुझा देव असताना तू इथं काय करून राहिला? नाही ते आहेच, मी कुठं नाही बोललो. प्रिन्स बॉसना कोंडून ठेवल्यापासून त्यांचं तेज कमी झालंय. नीट त्यांच्यासाठी दिवाबत्ती आरती सुद्धा करता येत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या कधी कधी भावना तरी समजून घेत जा ना. जिथे भक्ती नाही तिथे शक्ती नाही, जिथे शक्ती नाही तिथे युक्ती नाही, जिथे युक्ती नाही तिथे मुक्ती नाही, आणि जिथे मुक्ती नाही तिथे. ए बस झालं तुझं तत्वज्ञान. ठीक आहे, डायरेक्ट मुद्द्याच बोलतो ना. बघा, बॉसची अवस्था आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. क्राईमच्या बाबतीत ते सायलेंट मोडवर गेल्यापासून माझी फक्त रिंगच वाजते. आता आधीसारखं एकाच वेळी व्हायब्रेट आणि व्हायलेंट होता येत नाही. ऍज अ कार्यकर्ता म्हणून हे माझ्यासाठी धोकादायकच आहे ना. अशा वेळी पक्ष बदलता येत नसेल तर निष्ठा तर बदलू शकतो ना. म्हणून राव साहेबांकडे जाऊन नीचपणाचा छोटासा रिचार्ज करावा म्हणतोय. अबे किती हरामखोर आहे बे तू. मी जो काही आहे ती प्रिन्स बॉसची कृपा. चला आता आज जायला निघायचं का? चला. थांबा, स्वतःचा जीव वाचवत असेल तर इथेच थांबा. घांटी आहे तो, निर्दयी आहे, पापी आहे, पापी. तोडतो, मोडतो, झोडतो आणि डोक्यात दगड घालून डोकं सुद्धा फोडतो. अजूनही वेळ गेलेली नाही, मागे फिरा. रावसाहेबाचा खास माणूस आहे तो. एकदा कामाच्या गडबडीत त्याचा पाय रावसाहेबाला लागला आणि पायानं पडताच तो तसाच निघून गेला. मग काय, रावसाहेबांनी याचा पायच टाकला ना मोडून. तेव्हापासून हिंडतोय इकडे तिकडे भूतासारखा. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी फक्त नीचपणाचा रिचार्ज करायला आलो होतो, पण इथं तर पूर्ण कॉम्बो पॅक आहे. 399च्या नीचपणाच्या रिचार्जवर 1000चा विकृतपणा फ्री. चला लवकरात लवकर आपल्या देवाची भेट घेऊया. बॉडीचं काय करणार? पॅक करायला सांगितली आहे, डायरेक्ट स्मशाना डिलिव्हरी. त्यांना जे काही रडून घ्यायचंय ना त्यांच्या घरी परस्पर रडून घ्यायला सांगणार. गुड. आणि हो, जे काय कराल ते प्रेमाने आणि सन्मानाने करायचं. काय फक्त बॉडी आहे जी कधीच कोणाला त्रास देत नाही. हो साहेब. नमस्कार रावसाहेब. नमस्कार किरे, नमस्कार. बोला, कसं काय येणं केलं? जरा काम. हा पण अगोदर ओळख करून देतो. हा माझा भांजा यशवर्धन. हॅलो. हॅलो. आणि हा आमचा मी कोरोना. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. नुसता फॅनच नाही तर तुम्ही माझ्या अभ्यासाचा विषय आहात. चांगली माणसं काय रस्ती मिळतात, पण नीच माणसांचा दर्जा, आय मीन नीच माणसाचा स्टँडर्ड फक्त तुमच्याकडेच आहे. लोकांना कसं सुपारी मिळाली ना की चाकू खुपसून मोकळे होतात, पण तुमची वेगळी गोष्ट आहे. तुम्ही कसं एखादा मर्डर क्रिएटिव्हली करता. मागच्या महिन्याचीच गोष्ट बघा ना, तुम्ही एका व्यापाऱ्याला गाडीला बांधलत, त्याला फरफटत ठेवून तडफडून मारलत. लोकांमध्ये काय चर्चा होती. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला एक सल्ला द्यावासा वाटतो. देऊ का?
ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मर्डर केसवर खूप स्टडी केलाय. म्हणजे तुम्हाला ज्यांना मारायचं आहे त्यांना तडफडून मारण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचा स्कोप आहे. त्याला असं तडफडताना बघून तुम्हाला मजा येईल आणि त्याला सजा झाल्यासारखं पण होईल. कशी वाटली आयडिया? आवडला. आपण केलेल्या मर्डरवरती PhD करणारा हा माणूस आपल्याला आवडला. तू दिलेल्या सजेशनवर आपण नक्की विचार करणार. आणि हो, तुझ्या बाबतीत काय करायचं याचा पण विचार करणार. थँक्यू थँक्यू किंग बॉस. तुम्हाला भेटलो, तुमच्याशी बोललो, धन्य झालो. कोरोना आपण जरा आता कामाचं बोलूयात का? बोलूया ना. बोला. मैत्री, तिच्या विरोधात मदत मागायला मी तिचा मामा सासरा आणि हा तिचा नवरा यशवर्धन, आम्ही दोघं तुमच्याकडं मदत मागायला आलोत ना. काय झालं साहेब? हा नवरा आहे का? हो. म्हणजे त्यालाच तिने जेलमध्ये टाकलं होतं. आपल्याला माहितीये मैत्री आपली बिझनेस रायव्हल असल्यामुळे तुम्ही आपल्याकडे आलाय. पण तुम्हाला माहित नाहीये, या आधीपासूनच आमच्यात पर्सनल दुश्मनी आहे. पर्सनल दुश्मनी? मैत्री सरदेश पांडे. आपल्याला अजूनही आठवतंय, खूप आधीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. आपल्याला आत्ता पण आठवतंय, त्यावेळेस आपला फक्त 2 गोष्टींवर डोळा होता. त्यापैकी एक मैत्री, आणि दुसरी मैत्रीच्या घरात, देवघरात असलेली ती आदिशक्तीची मूर्ती. फार नाही, 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा तिच्या दादासोबत आपल्या आई वडिलांनी लग्नाची बोलणी केली होती. आणि म्हणून तिला बघायला पहिल्यांदा आपण तिच्या घरी गेलो होतो. नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. या ना. अरे वा, छान आरास आहे की. मैत्री, आमच्या मैत्रीला सजावटीची भारी हौस, आणि त्यात आदिशक्तीची आरास म्हटल्यावरती काही विचारूच नका. खूप भक्तिभावनेने करते सगळं. तुम्ही आदिशक्तीचा विषय काढलात म्हणून आठवलं, तुमच्याकडे आदिशक्तीची एक मूर्ती आहे ना? खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. जागृत आहे ना? हो, ऑफकोर्स. मला ती मूर्ती बघायला नक्की आवडेल. ही काय? हीच ती मूर्ती. अच्छा, मागील 7 पिढ्यांपासून ही मूर्ती आमच्याकडे. म्हणजे मागची पिढी जेवढं जपते ना, तेवढीच पुढची पिढी पण हिला जपते. आणि आय थिंक म्हणूनच या मूर्तीचं तेज अजून तसंच कायम आहे. मी 1 मिनिटात आलो. अरे तुम्ही इथे का उभे आहेत? या ना, बसा. तुमचे आई बाबा येऊन गेले.
ते बोलले. मैत्रीबद्दल बोलले असतीलच ना? हो बोलले ना. मैत्रीसारखी मुलगी तुला आता कुठेही शोधून सापडणार नाही असं म्हटले. काय आहे, आता त्यांनी तिला सून म्हणून पसंत केलाय म्हटल्यावरती विषय संपला. आजची ही भेट फक्त फॉर्मॅलिटी आहे. हो, पण त्या निमित्ताने तुम्ही दोघं एकमेकांना भेटाल पण. ते महत्वाचं. काय आम्ही एकमेकांना अजून पाहिलेलं नाहीये. तुमची बहीण आम्हाला पसंत असली तरी तिलाही आम्ही पसंत असायला हवं ना. घ्या जा. ठीक आहे, आलीच. घ्या ना कॉफी. तुम्हाला पहिल्यांदाच बघतीये ना, म्हणून थोडी लाजतीये, म्हणून थोडी गडबड झाली तिच्याकडं. इट्स ओके. तुम्ही दोघं बोलत बसा, मी आलोच. तुम्हाला जेवून जायचंय ना, मग कमलाईला मी सांगून येतो. हा, अहो जेवणाचं कशाला. नाही नाही, तुम्ही जेवूनच जाणार आहात, बाकी मी काही ऐकणार नाही. ठीक आहे, आलोच. मनू, कसा वाटला मुलगा? आधी तू सांग, तुला कसा वाटला? मला तर तुझ्यासाठी अगदी योग्य वाटला हा मुलगा. म्हणजे बघ, गुणवंत आहे, विचारवंत आहे, श्रीमंत आहे. अजून काय हवं एखाद्या मुलामध्ये? आणि सगळ्यात कमालीची गोष्ट जी मला आवडली ती सांगू, त्यांनी तुला बघितलंही नव्हतं. फक्त आई वडिलांनी सांगितलं म्हणून तुला न बघता लग्नाला तयार झाला तो. याच्यावर त्याचे संस्कार कळतात. मला तर वाटतंय हा मुलगा अगदी योग्य आहे आणि असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. एनिवे, ते माझं मत झालं. तू सांग, तुला कसा वाटला मुलगा? तुला जर मुलगा आवडला असेल तर मी नाही म्हणूच शकत नाही. मनू, तू लग्नाला तयार आहेस ना? हो दादा. म्हणजे तुला मुलगा आवडलाय ना? दादा, तू कितीही वेगवेगळ्या पद्धतीने विचारलंस ना तरीही मी होच म्हणणार आहे. ठरलं तर मग मी आजपासून तुझ्या लग्नाच्या तयारीला लागणार आहे. या पंचक्रोशीत झाले नसेल ना इतकं भव्य दिव्य लग्न करणार आहे मी तुझं. ते फिल्मचे सेट असतात ना, त्याला पण लाजवेल इतका भव्य दिव्य राजवाडा बांधणार आहे मी तुझ्यासाठी. खरंच सांगतो. आणि बॉलिवूड हॉलिवूडचे सगळे आर्टिस्ट बोलवणार आहे. तुझ्या लग्नात सगळ्यांना नाचायला लावणार आहे मी, हे अगदी 100%. मग तुला सांगतो, कमीत कमी ना 10 दिवस तुझ्या लग्नाचं सेलिब्रेशन चाललं पाहिजे. आणि किमान 10 वर्ष त्या लग्नाची चर्चा चालली पाहिजे. मनू, मला ना आत्ताच तुमचा असा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसायला लागलाय. दादा, मला पाठवण्याची एवढी घाई झाली आहे का तुला? अजिबात नाही. म्हणजे खरं सांगायचं तर ज्या क्षणी तू इथनं जाशील ना त्या क्षणापासून मला पोरकेपणाची जाणीव होईल. पण त्याला काही इलाज नाही ना. म्हणून तुझ्यासाठी मी भावाचं दुःख बाजूला ठेवणार आहे आणि आई वडिलांचं कर्तव्य पार पाडणार आहे.
कारण त्याला इलाज नाहीये ना, काहीच नाही करू शकत. ताईसाहेब दूध घेताय ना? नाही, दूध नको मला. एक विचारू का? विचार ना. तुम्हाला तो मुलगा आवडला नाही का? पण दादाला आवडलाय ना. मी तुमचं मत विचारतीये. दादाला आवडलाय त्यामुळे विषयच संपला. ताईसाहेब इथे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. माझ्या बाबतीत माझ्या आयुष्याचा आणि भविष्याचा विचार दादापेक्षा जास्त चांगलं कोणीच करू शकत नाही, तुलाही माहितीये ना. एक वेळ देव म्हणाला ना की या मुलाशी लग्न कर, मी नाही करणार. पण दादाचा शब्द मी कधीच खाली पडू देणार नाही. ठीक आहे, तुमचं ठरलंय ना, मग चांगलंच आहे. घ्या दूध घ्या. अगं मगाशीच सांगितलं ना मला दूध नकोय म्हणून. तुम्हाला जर का तुमच्या मनाचं ऐकणं महत्वाचं वाटत नसेल तर मी पण तुमचं काही ऐकणं नाहीये. तुम्हाला हे दूध घ्यावंच लागेल. घ्या. काय झालं? कमलाई, साखर नाही घातले यात. अरे देवा, घाई गडबडीत विसरूनच गेले बघा. थांबा आणते. कमलाई, तुला कळलं काय? दूध प्यायल्यावर कळलं की त्यात साखर नाहीये. कदाचित त्या मुलाच्या बाबतीतही असंच घडू शकतं ना. मी त्याला अजून नीटसं भेटलेलंही नाहीये. पहिल्याच भेटीत असं एखाद्याच्या बाबतीत मत बनवणं बरोबर नाहीये ना. कुणास ठाऊक, कदाचित पुढच्या भेटीत माझं त्याच्याबद्दलचं मत बदलेल आणि दादाला तो मुलगा का आवडला याचं कारणही कळेल. बरोबर ना? आई आदिशक्ती, माझ्या लेकराचं कल्याण कर. तुमच्याकडे आदिशक्तीची एक मूर्ती आहे ना? हो. मला ती मूर्ती बघायला नक्की आवडेल. ही काय, हीच ती मूर्ती. मागील 7 पिढ्यांपासून ही मूर्ती आमच्याकडे. म्हणजे मागची पिढी जेवढं जपते ना तेवढीच पुढची पिढी पण हिला जपते. आणि आय थिंक म्हणूनच या मूर्तीचं तेज अजून तसंच कायम आहे. ओके. येस साहेब. ऐक, तुला आजच्या आज मैत्रीच्या घरी जायचंय. तिच्या देवाऱ्यात ती आदिशक्तीची मूर्ती आहे ना, ती तुला घेऊन यायची. आणि एक लक्षात ठेव, ती अशी मागून मिळणारी वस्तू नाहीये. प्रॉपर प्लॅनिंग करून ती तुला चोरावी लागणार आहे. पण साहेब 50 कोटी. काय 50 कोटी? बरोबर ऐकलंस तू, 50 कोटी. अतिशय पुरातन अशी मूर्ती असल्यामुळे कमीत कमी 50 कोटी कुठेच नाही गेले. हे बघ, आता दसरा चालू आहे. त्यांनी त्यांच्या देवाऱ्याचं डेकोरेशन छान केलेलं आहे आणि ते बघण्यासाठी त्या निमित्ताने तुम्ही लोक घरात घुसू शकता. आणि एकदा का तुम्ही घरात घुसलात ना की मग कळलं साहेब. आज पुढच्या काही मिनिटात मी तुमच्या मैत्रीच्या घरी जाणार आणि त्यानंतर काही मिनिटातच ती मूर्ती तुमच्याकडे पोहोचणार. येतो साहेब. इतक्या रात्री कोण आलंय? नमस्कार. तुम्ही एवढ्या रात्री? तुमच्या इकडे दसऱ्याच्या निमित्ताने खास आरास केली आहे असं कळलं होतं. दुसरीकडे दर्शनाला जायचं होतं म्हणून इकडे यायला फार उशीर लागला. म्हणजे तुमची हरकत नसेल तर दर्शन घेऊ शकतो का आम्ही? उशिरा आल्याबद्दल खरंच सॉरी. हा, त्यात काय ना, आज शेवटचा दिवस. आणि देवीच्या दर्शनाला प्लीज नाही म्हणू नका. देवीच्या दर्शनाला नाही कसं म्हणणार ना. या आत या. खरंच खूप छान आरास केली ना देवीची. हे सगळं आमच्या ताईसाहेबांनी केलंय. दर्शन घेताय ना? हो हो, अर्थात. जरा तहान लागली होती, पाणी आणता का? हो आणते.
बाकीचे सगळे कुठे गेले? दर्शन झालं म्हणून त्यांना पाठवून दिलं. नाही म्हणजे यावेळी उगीच घरात जास्त गर्दी नको ना, बरं दिसत नाही ते. बरं, तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा थँक्यू सो मच, एवढ्या उशिरा आम्हाला दर्शनाची संधी दिल्याबद्दल. चला, येतो मी.